नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी हा विषयामधील सर्वात अवघड जो टॉपिक आहे प्रयोग। याचे मुख्य प्रकार किती आहेत आणि त्याचं थोडक्यात स्वरूप आपण सांगूया। यामध्ये प्रयोग म्हणजे काय, जुळणी किंवा रचना किंवा आपण त्याला ठेवण असं म्हणतो। याचे मुख्य प्रकार तीन पडतात। यामध्ये पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग, दुसरा प्रकार आहे कर्मणी आणि तिसरा प्रकार आहे तो भावे प्रयोग। याचे उपप्रकार पण पडतात, ते पण आपण बघूया। यामध्ये कर्त्यानुसार क्रियापदाचे जर रूप बदलत असेल तर तो प्रयोग झाला कर्तरी प्रयोग। त्यानंतर कर्म हे जर धातुरूपेच असेल म्हणजे कर्माच्या तंत्राप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलत असेल तर त्याला आपण कर्मणी प्रयोग असे म्हणतो। आणि कर्ता आणि कर्म हे दोन्हीही गौण असून क्रियापदानुसार वाक्याची रचना केलेली असते। क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते, त्याला आपण काय म्हणतो, भावे प्रयोग असं म्हणतो। यामध्ये कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात, ज्यामध्ये कर्म गरजेचं आहे त्याला सकर्म कर्तरी प्रयोग, आणि ज्या वाक्यामध्ये कर्म गरजेचं नसते किंवा कर्माचा वापर केला जात नाही त्याला आपण अकर्म कर्तरी प्रयोग असं म्हणतो। त्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये प्रधान कर्तृत्व कर्मणी, शक्य कर्मणी, नवीन कर्मणी आणि पुराण कर्मणी असे उपप्रकार पडतात। त्यानंतर तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग। भावे प्रयोगामध्ये शक्य भावे, सकर्मक भावे, अकर्मक भावे असे एकंदरीत तीन प्रकार पडतात। ही झाली संपूर्ण प्रयोग या टॉपिक वरची माहिती। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे। आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राइब पण करून ठेवायचा आहे। ओके, थँक्यू सर्वांचे।